नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 1000 असे अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत. त्यातील भाग क्रमांक 3 आज आपण पाहणार आहोत. भाग क्रमांक 1 आणि 2 या आधीच महाभारती गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केले आहेत. ते तुम्ही नक्कीच पहा आणि महाभारती गुरु या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आज भाग क्रमांक 3 मध्ये कोणकोणते प्रश्न आहेत ते आपण सविस्तररित्या पाहूयात. रासायनिक द्रव्यांचा कारखाना कुठे आहे? तो म्हणजे पनवेल व अंबरनाथ या ठिकाणी. वनस्पती तूप कुठे बनविले जाते? मुंबई या ठिकाणी. रासायनिक कशासाठी प्रसिद्ध आहे? खत व औषधांसाठी. गरम जऱ्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? वर्जेश्वरी. चुंबकीय वेधशाळा कुठे आहे? अलिबाग या ठिकाणी. महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावरील माठघाटावरील निसर्गरम्य ठिकाण कोणते? आंबोली. भारताचे पॅरिस कोणत्या शहरास म्हणतात? मुंबई. हाजी मलांग बाबाची कबर कोठे आहे? कल्याण. दशभुजा गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी या ठिकाणी. महाडच्या गाय म्हणतात? वरदविनायक. प्रसिद्ध टिटोळा गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे जिल्ह्यात. गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात येते? रत्नागिरी जिल्ह्यात. गरम पाण्यात झरे असलेले वर्जेश्वरी कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे जिल्ह्यात. घारापुरीची लेणी कोणत्या शहराजवळ आहे? मुंबई शहराच्या नजीक. कुडा लेणी ही कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात. धानले जैन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात. एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात. कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1972 रोजी. महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? 4. महाराष्ट्रात एकूण किती कृषी महाविद्यालये आहेत? 25. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? लोणारे रायगड जिल्ह्यात. महाराष्ट्रात इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. भारतीय विद्या भवन कोठे आहे? मुंबई. शासकीय खार प्रशिक्षण प्रयोगशाळा कोठे आहे? वडाळा या ठिकाणी. वूल रिसर्च असोसिएशन कुठे आहे? मुंबई. टाटा मेमोरियल रिसर्च सेंटर कुठे आहे? मुंबई. सिल्क अँड आर्ट सिल्क रिसर्च ऑफ इंडिया कुठे आहे? मुंबई. भाभा ऑटोमेक रिसर्च सेंटर कुठे आहे? मुंबई. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओ मॅग्नेटिझम ही संस्था कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. भाभा टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन ही संस्था कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. कॉलेज ऑफ ॲम्ब्युलन्स कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. ऑटोमॅटिक रिसर्च एनर्जी सेंटर कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ ऑटोमॅटिकल रिसर्च सेंटर कुठे आहे? हे जवळजवळ सर्व जे पण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे अशा संस्था आहेत सर्व मुंबई याच ठिकाणी आहेत. पुढील प्रश्न पाहूयात आपण. INS राजेंद्र ही सैनिक प्रशिक्षण देणारी संस्था कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरीज कुठे आहे? मुंबई. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बेकर्स कुठे आहे? मुंबई. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री कुठे आहे? मुंबई. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरी एज्युकेशन कुठे आहे? मुंबई. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. उर्दू रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. मोहनलाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. राजेंद्र प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन स्टडीज कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. JJ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. जवळजवळ सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मुंबई दिसतील, कारण की महाराष्ट्रातील अतिमहत्त्वाचे जे आपण इन्स्टिट्यूट आणि संस्था आहेत त्या मुंबई या ठिकाणीच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूयात आपण. मोरारजी इन्स्टिट्यूट ऑफ शिपिंग कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. अपिकन इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. नेव्हल केमिकल अँड मेट्रोलॉजिकल लॅबोरेटरी कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. अलियार जंग श्रवण विकलांग संस्था कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन संस्था कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हल मेडिसिन INS कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. जोसलॉक रिसर्च सेंटर कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. खार जमीन संस्था कुठे आहे? पनवेल या ठिकाणी. समुद्रकिनाऱ्यावर बांधलेला किल्ला कोणता? तो म्हणजे सिंधुदुर्ग आणि जंजिरा. लिंगाणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? रायगड जिल्ह्यात.
कसा वाटला हा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि भाग क्रमांक 4 हा पाहायला विसरू नका, कारण की आपण महाराष्ट्रावरील अतिमहत्त्वाची अशी 1000 प्रश्नांची सिरीज पाहत आहोत. ही सिरीज तुम्हाला पोलीस भरती, जिल्हा परिषद किंवा वनरक्षक, महाराष्ट्रातील सरळ सेवा भरत्यांमध्ये नक्कीच विचारले जातील. ही नाही तर काही प्रश्न तुम्हाला नक्कीच परीक्षेला येतील. आणि आता येणाऱ्या तुम्हाला जिल्हा परिषद आणि पोलीस भरतीच्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. महाभरती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.